बीडमधील मस्साजोग आणि मरळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला। या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आलेत। मस्साजोगमध्ये सहानुभूतीच्या लाटेवर ज्यांचा विजय होईल असं वाटत होतं, तिथे मात्र संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला। अश्विनी देशमुख हरल्या, मात्र दुसरीकडे मरळवाडीत दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी दीपाली आंधळे यांचा विजय झाला। या ठिकाणी मात्र सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली। हत्या झालेले सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी तब्बल 435 मतांनी विजयी झाल्या। ही निवडणूक नेमकी कुठे फिरली? दीपाली आंधळेंनी कशा पद्धतीने निवडणूक जिंकली? मरळवाडीत लोकांनी दीपाली आंधळेंना का जिंकवलं? पाहुयात या रिपोर्टमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मस्साजोग आणि मरळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय। मस्साजोगमध्ये स्वरूपानंद देशमुख तर मरळवाडीत दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी दीपाली आंधळे 435 मतांनी विजयी झाल्या। दीपाली आंधळे यांनी विरोधक पद्मिनीबाई आंधळे यांचा पराभव केला। या निकालाची सध्या राज्यात जोरदार चर्चा होते। परळीच्या मरळवाडीच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं होतं, कारण सरपंच बापू आंधळे यांचा क्रूरपणे खून करण्यात आला होता। त्यांच्या पत्नी दीपाली आंधळे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या। दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी दीपाली आंधळे यांनी विरोधक पद्मिनीबाई आंधळे यांचा तब्बल 435 मतांनी पराभव केला। दोघींमध्ये अतिशय चुरशीची निवडणूक होईल असं वाटलं होतं, मात्र दीपाली आंधळे यांनी विरोधक पद्मिनीबाई आंधळे यांचा तब्बल 435 मतांनी पराभव केल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली असंच म्हणता येईल। निवडणूक दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या निधनानंतर झालेल्या रिक्त जागेसाठी होत होती। या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची लाट आणि स्थानिक पाठिंबा मिळवत दीपाली आंधळे विजयी झाल्या। त्याचवेळी मस्साजोग गावात सरपंच पदासाठी झालेल्या दुसऱ्या पोटनिवडणुकीत मात्र वेगळाच निकाल लागला। या ठिकाणी स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आणि अश्विनी देशमुख म्हणजेच संतोष देशमुख यांच्या पत्नी यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं। मस्साजोग परिसरातील राजकीय घडामोडींमध्ये आंधळे कुटुंबासाठी हा जो विजय आहे तो खूप मोठा मानला जातोय। या विजयामुळे मरळवाडी ग्रामपंचायतीवर आंधळे कुटुंबाचं वर्चस्व कायम राहिले। बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते। परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार तेव्हा घडला होता। दरम्यान या गोळीबारामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं। बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते। त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली। सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। खून झालेल्या आणि खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे हे प्रकरण त्यावेळी संपूर्ण राज्यभर गाजलं होतं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यावर बापू आंधळे यांनी हत्या केल्याचा आरोप आहे। 29 जून 2024 रोजी आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या झाली। बापू आंधळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सरपंच होते। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत हे असे धक्कादायक निकाल समोर आले। सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला। स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासावर, तर मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मतं मागितली। यात अखेर गावकऱ्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले। या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीवरून एका ठिकाणी मतदारांनी सहानुभूती बाजूला सारून विकासाला मत दिलं, तर दुसरीकडे म्हणजेच मरळवाडीत सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली। निवडणुकीतील या निकालांनी अनेकांना धक्का बसलाय।